आणि आपल्या चुलीवरती टोप चढलेला आहे भाताचा आणि तिकडच्या चुलीवरची तयारी होत आहे. आपलं चिकन पण मॅरिनेट झालं आहे. आपली सगळी तयारी झालेली आहे. अथर्व पहिल्यांदा येतोय. तू कसं वाटतंय तुला नदीवरती? मस्त. तू मम्मीला सांगून आलाय का घरी? हा हो की नाही? मग तुझी मम्मी मला ओरडली तर कोणाला? तुला की मला? मला 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 कशाला ओके. अजित आणि समीर गेलेत पानं आणायला. बघूया किती वेळात ते लोक येतात. बापला आणि थोडंसं लेटच झालं आहे आपल्याला. ही काय जेवणाचा टाईम नाही पण आपल्या नियोजन असं दिवसाचा डे शेड्यूल एकदम असा डिसबॅलन्स होता. कारण की गावची मीटिंग वगैरे असल्या कारण आपल्याला गावाच्या बाहेर येताना आलं. पण बोललो उद्याला मुंबईला जायचं त्यामुळे एकदा वनभोजन हे झालंच पाहिजे. त्यासाठी आपले मित्र सगळे जोरदार कामं करतात. काय करते प्रीती तू? अच्छा प्रीती कांदा कापते. ओके. काय तर काय बोलशील तू? कसं वाटतं तुला? परत विचारतो. अण्णा तुला डेली घेऊन येतो असं फिरायला, कसं वाटतं तुला? आज पहिल्यांदा नदीवरती आणली आहे. झूट बोलू नको. तुला मी नेहमी नदीमध्ये आणली आहे. काय तुला नेहमी घेऊन येतो मी. काही पण हे बघा हसतोय तोंड बघा. तोंड हसतोय. पहिल्यांदा नदीवरती आणली. अच्छा आता आपण पाण्यामध्ये जाऊया, उतरूया. अच्छा हे बघा ना ते कुठपर्यंत जाणार तू? इथपर्यंत? अरे इथे तर मुली जातात, आम्ही तर पुढे जातो. आणि आमचा भाऊ आहे आता तो 3rd स्टँडर्डला जाईल पण अजून बोट हा गेला पण अजून पण तो बोट चुपतो. अरे त्यांना सांगायला नको. तो अजून बोट का चुपतो? शांती वाटते बोट चुपून. अच्छा जर तुम्हाला पण मित्रांनो जर शांती पाहिजे असेल तर काय करायचं तू? बोट चुपायचं असं. बरोबर आहे तू? ओके गुड असं कर. बोल बोट चुपत राहा सर्वांनी. बोल तर.